हॅलो पब्लिक, क्या बोलती पब्लिक, बोले तो तकलीफ. काय म्हणताय, कशा आहात? तुम्हाला मागचा ब्लॉग तर आवडलाच असेल. पहिलाच ब्लॉग होता आणि कसा वाटला ते खूप लोकांनी मला सांगितलं, छान वाटला, त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी पण होत्या त्या तुम्ही अवॉइड केल्या असतील, जसं की माझा खूप होता, बट ठीक आहे. खूप लोकांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच धन्यवाद. आजचा विषय असा आहे की मी जाणार आहे वॉशिंग सेंटरमध्ये बाईक वॉश करण्यासाठी. म्हटलं की बघूया जरा ब्लॉग करूया त्याचा आणि तुम्हाला पण काही गोष्टी सांगतो. अशी माझ्यासोबत एक गॅरेजची हॅट्रिक झाली होती. सो ती म्हणजे कशी, गॅरेजची हॅट्रिक म्हणजे काय, तर गॅरेजची हॅट्रिक म्हणजे असं की एक दिवस असंच मी जात होतो, बाहेर जायचं होतं मला कुठेतरी, आणि बुलेटचे जे वरती दोन असे पायलट बल्ब्स असतात, सो त्यातला एक बंद होता आणि त्याचे जे प्रोटेक्शन कवर असतं, जसं की ग्लास असते, ती तुटली होती. खूप दिवसपासून मला चालू होतं की ते चेंज करायचं. म्हटलं की करून टाकू. माझी सर्व्हिसिंग पण झाली होती खरं तर, बट म्हटलं की करून टाकू चेंज. सो त्यासाठी मी गेलो गॅरेजवाल्याकडे आणि त्याला सांगितलं की बल्ब नको, पूर्ण सेटच चेंज करून टाक म्हणून. आणि तो सेट चेंज झाला आणि एकदम मस्त चकाचक गाडी दिसत होती आणि ते बल्ब पण दोन छोटे छोटे ऑन दिसले. एकदम छान वाटत होतं, कारण का ते मस्त असं कुठे जात असेल आणि कुठली तरी कार रिक्षा वगैरे त्याच्या मागच्या ग्लासमध्ये दिसले ना, आणि असे छानपैकी, आणि कुठला तरी एक बंद असेल ना, तर ते खूप असं सारखं लक्ष देते झालं की एक बल्ब बंद आहे. सो तो चालू केला. मी घरी आलो आणि त्याच रात्री कुठेतरी बाहेर जायचं होतं. बरोबर चौकावरतीच रिक्षाचा अशा चुकीच्या टर्नमुळे इंडिकेटर फुटला. काय बोलणार आता त्याला, मागचा इंडिकेटर फुटला, कारण का तो खरं तर खूप खाली असतो इंडिकेटर बुलेटचा. तो अक्षरशः चकनाचूर झाला. म्हणजे मला त्याचे असे छोटे छोटे पार्ट्स रस्त्यावर सापडले. आणि रिक्षावाल्याची पण खरं अर्थात थोडी चूक म्हणायला गेली तर आहे, पण नाही पण, बिकॉज मागणं पण एक रिक्षाने फटकन टर्न मारला आणि पुढे माझ्या एकदम फटकन रिक्षा आली, त्याच्यामुळे मी पण ब्रेक दाबला. त्याच्यामुळे त्याचा टर्न तो जसा घ्यायचा तसा त्याने घेतला आणि असं झालं. तो मी लगेच ते चेंज करण्यासाठी दुसऱ्या दिवशी गेलो. तो ते त्यातलेच जे मित्र आहेत माझे ओळखीचे आहेत ते खास, तरी म्हटलं अरे काल तर गाडी आणली, कालच तुझे ब्रेक चेक केले, पायलट लाईट ॲड केल्या, आता काय झालं? आता परत तू आलास तर मी इंडिकेटर लावला, त्यांचं इंडिकेटर वगैरे लावला आणि त्याच्यानंतर मग आलो. मी म्हटलं की चलो, इंडिकेटर मस्त चकाचक दिसतोय. तिसऱ्या दिवशी बाहेर पडत असताना मी निघालो, तसंच हॉर्न वाजवतोय तर हॉर्न नाही, लिटरली हॉर्न पण बंद झाला. आता ती हॅट्रिक होती. मी म्हटलं आता मी जाऊ की नको, कारण की हे आता अति झालंय. या 3 दिवस कोण लगातार जातं. पण मी गेलो आणि परत एकदा गेलो. तो बघूनच तो झाला की भाई तू एकदाच काम का नाही करत आहे. सो त्याला मी बोललो की असं झालंय, आता मी काय करू, हॉर्न वाजत नाहीये. तर ती वायर काय माहिती कशी अचानक माहिती नाही, बट ती वायर ती नव्हती त्या हॉर्नच्या ह्याला. सो ती वायर परत त्याने जॉईन केली. मग माझा हॉर्न प्रॉपर चालू झाला. सो अशा गोष्टी झाल्या. ही हॅट्रिक मला असं सांगायचं होतं, बट मी तेव्हा काय असं सांगितलं नाही. कुठले काही मिनी ब्लॉग वगैरे करत होतो, बट म्हटलं हा करतोय तर ह्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला की असे किस्से झालेत जे बाईक ज्यांच्याकडे आहे, स्कूटी बाईक, त्यांना हे खूप रिलेटेबल होतील की बाईक कसं होतं. बट अशी कुठली तरी गोष्ट बाईक सोबत आपल्या घडली तर त्रास पण होतो, कारण की आपण बाईकवरती आपल्या खूप म्हणजे आपल्यापेक्षा जास्त प्रेम करत असतो नाही का. कारण का मुलांनी आंघोळ केली न केली, बट गाडी घाण असेल तर आपण पहिली गाडी स्वच्छ करतो, गाडी धुतो. सो मी पण आता गाडी वॉश करण्यासाठी जातोय, कारण का आपल्याला प्रेमच असतं गाडीवरती एक अनोखं. आणि ते म्हणतात ना, किती झालं काही झालं गाडीबद्दल, किती त्रास झाला तरी सुद्धा वो प्यार ही क्या जिसमें दर्द ना मिले. सो चला तर मग आपण वॉशिंग सेंटरला जाऊया, चलो. सो आपण निघालोय गाडीची वॉशिंग करण्यासाठी. आता सध्या मी माझ्या आधीच्या रूमवरती आहे
आणि तिकडेच मला वॉशिंग जरा बरी पडते करायला, कारण का एकदम छान वॉशिंग करतात, ओळखीचे पण झाले जातात. आणि सध्या गाडीची हालत झाली आहे, खूप धूळ बसली आहे. मग तुम्ही समजाल की मी गाडीला असं ठेवतो, तर बिलकुल असं नाही आहे. मी गाडीला खूप चांगलं ठेवतो. ॲक्च्युली विषय असा आहे की मी जिथे लावतो गाडी तिथे खूप गाड्या आहेत, तर तिकडची धूळ आणि अजून एक आहे मग ते आपलं चांगलंच काम करतो, पण बिचारा त्याचं आमच्या बिल्डिंगच्या खालीच पिठाचं दुकान आहे. सो ते सगळं पीठ उडून हे सगळं गाडीवरती असं बसतं आणि ते खूप जाम असतं, म्हणजे ते अक्षरशः त्याची चपाती होते एवढं ते जाड बसतं. त्यामुळे आता मी ठरवलं जरा उद्या बाहेर जायचं आहे, तर जरा गाडीला चकाचक करतो, कारण का गाडीची अवस्था तर लयच घाण झाली. पण तुम्हाला सांगतो तर गाडी जेवढी आता घाण दिसते ना, तर ती एकदा साफ केल्यावरती तुम्ही बघाल, मला सांगाल की गाडी कशी खतरनाक ठेवली तुमच्या भावांनी. सो मला तुम्ही कमेंट करून एवढं सांगा की तुम्हाला गाडीची कंडिशन धुतल्यानंतर कशी वाटली हे मला सांगा. बाकी तुम्हाला कुठे पार्ट्स बीट दिसत असेल, कुठे काय फुटला बिटला नाही काय नाही, तर आता हे जरा सीट कवर फाटलं आहे, ते करून घ्यायचं आहे मला. बाकी एकदम आपली गाडी टकाटक आहे. असं हे इंजिन मागच्या वेळेला मी जेव्हा गेलेलो तेव्हा हे इंजिन जेव्हा माझ्या इंडिकेटरचा विषय झालेला तेव्हा म्हटलं की जरा इंजिन बफिंगचं करून सांगा, तर त्यांनी तर 3,000 रुपये सांगितले भेंडी. सो बघूया, करून घेणार आहे मी तसा, त्याचा पण मी नक्की ब्लॉग बनवेन. हे इंजिन हे जेव्हा हा तर विषय मी नवीन गाडी घेतलेली तेव्हाच झालेला, म्हणजे असा बस बीस मागे येताना थोडीशी बस लागली आणि तेव्हा मडगाड मी चेंज नाही केला, तेव्हा स्टिकर लावून घेतला. बट हा हे मडगाड पण चेंज करायचं आहे मला. बट बाकी आता चला आपण जाऊया डायरेक्ट वॉशिंग सेंटरमध्ये आणि तुम्हाला मी गाडी तेव्हा दाखवतो की कशी चकाचक होते ते. चलो वॉशिंगला जाऊया. हे खूप भयानक काम आहे, जे गल्लीतनं बाहेर गाडी काढायचं उलटं, हे मी गेले कितीतरी वर्ष करतोय. कसं वाटतं गाडीचा आवाज खतरनाक ना? A few moments later. तर आपण आलो तर वॉशिंग करण्यासाठी आलो आहेत आपण, आणि इथे खूप साऱ्या गाड्या आल्या आहेत ऑलरेडी. ठीक आहे, आपण थोडा वेट करू. ते खूप जास्त नॉईस आहे त्यामुळे आवाज व्यवस्थित येणार नाही. पण आता मी गाडी आणून ठेवली. तुम्हाला एक गंमत सांगू का, म्हणजे आलेलो तर मी गाडी थोडी मागे लावली होती, तर त्या काकांना थोडी गाडी पुढे हवी होती वॉशिंगसाठी, तर त्यांनी आवाज माहिती आहे काय दिली, हे बुलेटवाले थोडा गाडी आगे लाव. हे मस्त वाटतं ना आता बुलेटवाले वगैरे थोडं. हो, बट तुम्हाला आता गाडीची साफसुथरी अवस्था पण मी नंतर दाखवेनच. फायनली आपली गाडी वॉशिंगला घेतली आहे खूप टाईमनंतर, म्हणजे खूप टाईम म्हणजे 15 मिनटं तरी झाली वेट करून. चकाचक. कारण का इथे खूप आवाज आहे. आता मी खूप क्लोज आहे गाडीचा, तर मला असं गाडी धुवत असताना बघायला खूप मजा येते, त्यामुळे मी गाडी सोडून कधी जात नाही. गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तनया चरमणवती वेदिका. जमायला खूप थंड आहे ते. आणि ते काकांनी आपल्या सीट कव्हरचा कार्यक्रम केला. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. आता फोम लावण्याचं काम चालू आहे, आणि फोम लावण्याच्या आधीच गाडी एवढी चकचकत होती ना, जरा फोम लावायची गरज पण नाही, पण ठीक आहे. पण काकांनी गाडी साफ करता करता सीट कव्हरचं पण काम करून टाकलंय. गाडीला फोम लावून मस्त झालंय. आता पुढे आता परत एकदा वॉश होईल. काकांनी थोडं काम केलं आहे आपल्या सीटचं. ते ॲक्च्युली एवढं प्रेशर असतं की ते रेन कवर फाटून गेलं. तसं मला चेंज करायचं होतं, मी मगाशीच बोललो तुम्हाला, आपण करू ते चेंज.
आता कधी होते गाडी आणि तुम्हाला दाखवते असं झालं. आपण पाहूया थोड्या वेळाने. अरे बापरे, पूर्ण चिंदड्या झाल्यात सीट कव्हरच्या. ते सीट कव्हर कमी आणि पताका जास्त वाटतोय. तर मित्रांनो, कशी वाटते गाडी? वाटते ना एकदम चकाचक. मी तुम्हाला आधीच बोललो, तुमच्या भावाने गाडी जेवढी मेंटेन ठेवली ना, फक्त धुवू लागलेली बस, बाकी काय नाही. ॲक्च्युली ही सीट फाटली होती म्हणून ते रेन कवर घातलं होतं, ही पॅन्ट भिजायची त्याच्यामुळे. बट आता पूर्ण सीटच चेंज करायची. चकाचक गाडी. ती आहे गाडीची वन साईड. बॅक व्ह्यू. मजा आया. तर मित्रांनो, तुम्ही बघितली असेल माझी गाडी आणि मला म्हणजे खात्री आहे तुम्हाला आवडलीच असेल की एवढी चकचकते गाडी म्हणून. आणि तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता, म्हणजे तुम्ही कमेंट करून नक्की त्याचं उत्तर द्या की मला हे विचारायचं आहे की तुम्ही थोडा अंदाज लावा की मी गाडीला जसं मेंटेन ठेवलं आहे तर माझ्या गाडीला किती वर्ष झाले असतील हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉगसुद्धा तुम्हाला कसा आवडला, नाही आवडला, जे काय तुमचे प्रतिक्रिया मला कळवा आणि मला नक्की सांगा कमेंट करून की हा ब्लॉग तुम्हाला आवडला का असं. ओके, चलो बाय.